मधील आकाश दुबे हत्या प्रकरणी या हत्येनंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली। सर्व पक्षीयांच्या वतीने शहरातून विराट मोर्चा काढण्यात आलाय। श्रीरामपूर शहर सलग 4 दिवस बेमुदत बंद पाळण्यात, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी एवढी होते। या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गोविंद साळुंके। शनिवारी आकाश दुबैया या तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली। केवळ जेवण लेट दिलं म्हणून निर्गुण हत्या करण्यात आली आहे। आपल्यासोबत श्रीरामपूरकर येथील आमदार आहे, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। काय परिस्थिती आहे सध्या श्रीरामपूरमध्ये? आपल्याला 4 दिवस बंद ठेवण्यात आलेला आहे। श्रीरामपूरच्या लोकांनी मागच्या 4-5 वर्षापासून त्यांच्यावरती जो अन्याय झाला, अत्याचार झाला, त्याच्या संदर्भात स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलेला आहे। आज 4था दिवस आहे। लोकांची इच्छा नाही, लोक म्हणतात आम्हाला 4 दिवस नाही 40 दिवस बंद ठेवू, परंतु यांच्यापासून आम्हाला मुक्ती द्या। आणि यांनी प्रत्येकांना त्रास दिलेला आहे। प्रत्येक ठिकाणी लहान मोठे छोटे व्यापारी असो, डॉक्टर असो, वकील असो, सगळ्यांना त्रास दिलेला आहे। शाळा असतील त्या बंद आहेत, बार असोसिएशन बंद आहे। याचा अर्थ यांचा त्रास हा सगळ्यांना खूप झालेला आहे। आणि या त्रासातून शेवटी श्रीरामपूरकर आज रस्त्यावरती उतरलेत। 4 दिवसापासून श्रीरामपूर बंद आहे आणि आज मोठा मोर्चा स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी लोक आलेले आहेत या मोर्चामध्ये सहभागी व्हायला, की यांचा बंदोबस्त करा, यांच्यावरती मोका दाखल करा। यांना जे चुकीचं काम करतात त्यांना शासन हे झालंच पाहिजेत, आज सर्व श्रीरामपूरकरांची भूमिका होती। आणि त्याला एक कुठेतरी आकाश दुबे या तरुणाचा जेवण दिलं नाही, उशिरा दिलं, या कारणाने जर त्याचा जर जीव घेत असेल तर तुम्ही विचार करा की या श्रीरामपूरमध्ये भय हे राहिलंच नव्हतं, पोलिसिंग हे राहिलंच नव्हतं। म्हणून आज शेवटी श्रीरामपूरकरांना रस्त्यावरती उतरावं लागलं, न्यायासाठी, न्याय हक्कासाठी उतरावं लागलं। आणि शांततेत 4 दिवस श्रीरामपूर बंद आहे आणि आज शांततेत हा मोर्चा निघालेला आहे। आपण जर पाहिलं तर 4 दिवस जे आहे कडकडीत बंद ठेवून बेमुदत जो आहे तो बंद ठेवण्यात आला आहे। आणि गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, श्रीरामपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।